पहा सुखी जीवनाचा मंत्र। व्हजायनोप्लास्टी सर्जरी काय असते याबद्दल सांगा सर। अच्छा, व्हेरी गुड। सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्ही व्हजायनोप्लास्टी आहे, क्लॅट्रोप्लास्टी अशा खूप सर्जरी असतात आणि थोडक्यात त्या ठिकाणी एक तुम्हाला गोषवारा सांगतो त्याचा। या सर्जरी ज्या केलेल्या आहेत ते का केलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट सांगतो। हॅमिनोप्लास्टी आहे, लेबिओप्लास्टी आहे, त्याचबरोबर क्लॅट्रोप्लास्टी आहे। ह्या बऱ्याच गोष्टी असतात, पण आपण ह्याने जसं विचारलं त्या पद्धतीने व्हजायनोप्लास्टी कशी केली जाते सगळ्यांना वाटतं त्या ठिकाणी भाग तर नाहीये, मग कसं बनवणार सांगूया आपण। या ठिकाणी वापरला जातो स्किन ग्राफ्ट। म्हणजे नेमकं काय केलं जातं की सर्जरी करताना जो भाग पूर्ण बंद आहे तो भाग पहिल्यांदा ओपन केला जातो। आपल्याला माहिती आहे वर युरिनरी ब्लॅडर म्हणजे युरेथ्रा आहे, मधल्या भागामध्ये त्या ठिकाणी व्हजायनल पार्ट असतो आणि मागच्या बाजूला त्या ठिकाणी रेक्टल पार्ट असतो। तर दोन्हीच्या मध्ये स्पेस तयार केली जाते। स्पेस तयार केल्यानंतर मांडीच्याच भागाची जी स्किन पार्ट आहे तो घेतला जातो, त्याला डी-इपिथेलाइज केलं जातं। कारण वरचं स्किन पार्ट हा इन्व्हर्ट करून आतमध्ये त्याला बसवलं जातं आणि या सर्जरीला व्हजायनोप्लास्टी असं म्हणतात। बऱ्याचदा मित्रांनो हे लक्षात ठेवा की अजेनेसिस जसा प्रकार असतो तसाच ॲट्रेझिया नावाचा एक प्रकार असतो। म्हणजे काय की पार्शियल तयार होणं, म्हणजे एकदम छोट्या साईजचे व्हजायनल पार्ट तयार होणं आणि त्यामध्ये देखील बऱ्याचदा लग्नानंतर पार्टनरमध्ये अनमन होणं, क्रिया करताना त्या ठिकाणी त्यांना पेनिट्रेशन न होणं या गोष्टी येतात। अशा केसमध्ये देखील व्हजायनोप्लास्टी करता येते।